तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा 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 तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी तुम्ही संत माय बाप कृपावंत 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 कायमी पतित कीर्तिवानु कायमी पतित कीर्तिवानु कायमी पतित कीर्तिवानु तुम्ही संत माय बाप कृपावंत 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 कायमी पतित कीर्तिवानु कायमी पतित कीर्तिवानु कायमी पतित कीर्तिवानु अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार
अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जड जीव उद्धरावे जन जड जीव उद्धरावे जन जड जीव वाढविले सुख भक्ती भाव धर्म 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 कुळाचार नाम विठोबाचे कुळाचार नाम विठोबाचे कुळाचार नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जड जीव उद्धरावे जन जड जीव उद्धरावे जन जड जीव तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी 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 तैसे तुम्ही जगी संत जन तैसे तुम्ही जगी संत जन तैसे तुम्ही जगी संत जन तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी 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 तैसे तुम्ही जगी संत जन तैसे तुम्ही जगी संत जन तैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जड जीव उद्धरावे जन जड जीव जन जड जीव विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई 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 विठोबा रखुमाई जय तुम्ही संत माय बाप कृपावंत 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 कायमी पतित कीर्तिवानु कायमी पतित कीर्तिवानु अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण कायमी पतित कीर्तिवानु कायमी पतित कीर्तिवानु कीर्तिवानु अवतार तुम्हा धराया कारण
बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानु कायमी पतित कीर्तिवानु अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण कायमी पतित कीर्तिवानु कायमी पतित कीर्तिवानु अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन उद्धरावे जन उद्धरावे जन जड जीव उद्धरावे जन जड जीव अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जड जीव उद्धरावे जन जड जीव उद्धरावे जन जड जीव अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण धराया कारण धराया कारण विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय साखरे महाराज की जय विठ्ठल 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 हरी तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानू अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जडजीव वाढविले सुख भक्तिभाव धर्म वाढविले सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जडजीव तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संतजन अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जडजीव पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका रुक्मिणी रमणं गोविंदा ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि विनायकं गुरुनौमि साखरे नाम विश्रुतम् येषां चरणसान्निध्या जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यात ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुवन्दे भवबन्धविमुक्तये रणे कृष्णभूत्संवादभूतोर्गीतार्थबोधाय ज्ञानेश्वरी वै कृतिनिर्मितायेन च प्राकृतोक्त्या समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं विठ्ठल 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 तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानू अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जडजीव प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग मर्यादित असणारी जीवदशा या जीवदशेचा बाद करून अमर्याद असणाऱ्या परब्रह्माशी ऐक्य करणारे सदैव आपल्या स्वरूपात रममान असणारे सदैव आपल्या बोधामध्ये निमग्न असणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणांचा संतपर प्रकरणातील अभंग सेवेसाठी निवडला आहे विठ्ठल 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 अभंगाचं चिंतन पाहण्यापूर्वी 2 शब्दांचा अल्पसहा परिहार करून देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरतं. त्या अनुषंगानं थोडासा परिहार. जन्माष्टमीच्या निमित्तानं गेल्या 35 वर्षापासून ब्रह्मलीन गजानन महाराज यांनी सुरू केलेली ही परंपरा आज तागायत 35व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे.
निमित्तानं संपन्न होत असलेला अखंड हरिनाम सप्ताह, त्यातील आजची दुसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा समस्त ताम्हाणे कुटुंबियांच्या माध्यमातून, समस्त ग्रामस्थ चरोलीकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी मला प्राप्त आहे. आपल्या सनातन धर्मामध्ये काही विशेष पर्वकाळ सांगितलेले आहेत. पर्वकाळ वेगळे आणि विशेष पर्वकाळ वेगळे. विशेष पर्वकाळ 5 सांगितले. शांतीब्रह्म एकनाथ महाराज भागवतामध्ये याचा उल्लेख करतात. पर्वविशेष भागवत धर्मी, नृसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, जन्माष्टमी, उत्तमोत्तम शिवरात्र. जन्माष्टमी विशेष पर्वकाळ सांगितला. भगवान कृष्ण परमात्मा अवतीर्ण झाले. आपल्यासारख्या सामान्य जीवाचा उद्धार करण्याकरता भगवद्गीता सांगितली. भगवद्गीता संस्कृत भाषेमध्ये सामान्य लोकांना कळेना. तोच परमात्मा त्याच तिथीला शके 1197 ज्ञानोबरायांच्या रूपानं अवतीर्ण झाला. अवतार पांडुरंग ज्ञानोबरायांच्या रूपानं अवतीर्ण होऊन त्याच भगवद्गीतेवरती भाष्य केलं. ग्रंथराज ज्ञानेश्वरी आपल्याला दिली. जेने गीता उपदेशिली, ते हे विटेवरी माऊली. पुढे काय? तोची अवतार धरी अलंकापुरी, ज्ञानाबाई सुंदरी तारावया. तोच परमात्मा ज्ञानोबरायांच्या रूपानं अवतीर्ण झाला. मराठी भाषेमध्ये माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृता तेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळविन. आपला उद्धार करण्याकरता असो निमित्तानं संपन्न होत असलेली सेवा. विठ्ठल 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 विठ्ठल. प्रस्तुत अभंगात जगद्गुरु तुकोबाराय माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांचं वर्णन करतात. आपल्या संप्रदायामध्ये सगळ्या संतांनी ज्ञानोबरायांचं वर्णन केलं आहे. जे लोक ज्ञानोबरायांचं वर्णन करत नाही, संप्रदाय त्यांना संत म्हणत नाही. सगळ्या संतांनी ज्ञानोबरायांचं वर्णन केलं. नामदेवरायांनी ज्ञानोबरायांचं वर्णन केलं. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी वर्णन केलं. निळोबारायांनी वर्णन केलं. संत सेना महाराजांनी वर्णन केलं. संत कान्होपात्रांनी वर्णन केलं. संत जनाबाईंनी वर्णन केलं. प्रत्येकाची एक एक प्रमाण पाहून पुढे जाऊ. नामदेव महाराजांनी ज्ञानोबरायांचं वर्णन केलं. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. नामदेव महाराज ज्ञानोबरायांचं वर्णन करतात. शांतीब्रह्म एकनाथ महाराज सर्व सुखाची लहरी, ज्ञानाबाई अलंकापुरी. नाथ महाराज वर्णन करतात. निळोबराय वर्णन करतात. उभारीला ध्वज तिही लोकावरी, ऐसे चराचरी कीर्ती ज्यांची, ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, मुक्ताबाई ज्ञान दीप्ते कळा. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची. सद्गुरु भक्त निळोबराय वर्णन करतात. सेना महाराज ज्ञानोबरायांचं वर्णन करतात. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, उतरील पैल पारू ज्ञानदेव, ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता, तोडील भवव्यथा ज्ञानदेव. संत कान्होपात्रा ज्ञानोबरायांचं वर्णन करतात. धन्य 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 निवृत्तीराया, धन्य ज्ञानदेव सोपान सखया. संत कान्होपात्र वर्णन करतात. संत जनाबाई ज्ञानोबरायांचं वर्णन करतात. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. ज्याप्रमाणे या सर्व संतांनी ज्ञानोबरायांचं वर्णन केलं, त्याचप्रमाणे जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगात नामोच्चार न करता ज्ञानोबरायांचंच वर्णन करतात. विठ्ठल 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 विठ्ठल. जगद्गुरु तुकोबाराय संतांचं वर्णन करू शकतात. त्याचं कारण ते स्वतः संत आहेत. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमा न येईल कळो. भक्ताचा महिमा भक्तची जाणती, दुर्लभ या गती अनेकांशी.
तुकोबाराय संतांचं वर्णन करतात, कारण ते स्वतः संत आहे. प्रश्न असा उत्पन्न होतो, जगद्गुरु तुकोबाराय संतांचं वर्णन का करतात, का करू शकतात ह्याचं उत्तर पाहिलं, पण का करतात असा प्रश्न आहे. का करत असतील? तुकोबाराय संतांचं वर्णन का करत असतील, ज्ञानोबारायांचं वर्णन का करत असतील, त्याचं उत्तर असं आहे, संत सामान्य जीवाला कळत नाही. माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय हाकेच्या अंतरावरती समाधीस्थ आहेत, पण जीवाला, सामान्य जीवाला कळत नाही. संत कळत नाही, संतांचा महिमा जीवाला कळत नाही. सामान्य जीवाला संतांचा महिमा कळत नाही याच्यात नवल नाही. शब्दज्ञानी पंडिताला सुद्धा संत महिमा कळत नाही. एक, योग्याला सुद्धा संत महिमा कळत नाही. दोन, ब्रह्मदेवाला सुद्धा संत महिमा कळत नाही. तीन, वेदाला आणि शास्त्राला सुद्धा संत महिमा कळत नाही. चार, विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. चार मुद्दे मांडले. पहिला मुद्दा मांडला, सामान्य जीवाला संत महिमा कळत नाही, याच्यात नवल नाही. शब्दज्ञानी पंडिताला सुद्धा शाब्दिकाचे काम नाही येथे, नाही येथे. शाब्दिकाचे काम नाही येथे, नाही येथे. शाब्दिकाचे काम नाही येथे, नाही येथे. शाब्दिकाचे काम नाही येथे. संतांचा महिमा तो बहु दुर्गम, संतांचा महिमा तो बहु दुर्गम. संतांचा महिमा तो बहु दुर्गम, संतांचा महिमा तो बहु दुर्गम. हा शाब्दिकाचे काम नाही येथे, नाही येथे. शाब्दिकाचे काम नाही येथे, नाही येथे. शाब्दिकाचे काम नाही येथे, नाही येथे. शाब्दिकाचे काम नाही येथे. अचूक वेळेवरती अचूक प्रमाण ह्याला म्हणतात. संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येथे. संत महिमा शब्दज्ञानी पंडिताला, पुरुषाला, महात्म्याला कळत नाही. दुसरा मुद्दा सांगितला होता, योग्याला सुद्धा संत महिमा कळत नाही. शांतीब्रह्म एकनाथ महाराज बोलतात, पवना घालवेल पालान, पायी चढवेल गगन, भूत भविष्य कळो येईल वर्तमान, परी त्या साधूचे न कळे महिमान. पवना घालवेल पालान, योग सामर्थ्याच्या जोरावरती योग्याला वायूवरती आरूढ होता येईल, त्याच्यावरती आसन घालता येईल वायूवरती. पालन शब्दाचा अर्थ आहे आसन. पायी चढवेल गगन, आकाशामध्ये पायी फिरता येईल योग सामर्थ्यानं योगी पुरुषाला. भूत भविष्य कळो येईल वर्तमान, भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ, तिन्ही काळाचं यथार्थ ज्ञान होईल, परंतु त्या साधूचे न कळे महिमान, संतांचा महिमा कळणार नाही. तात्पर्य काय? योग्याला संत महिमा कळत नाही. तिसरा मुद्दा सांगितला होता, ब्रह्मदेवाला संत महिमा कळत नाही. त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर, त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर. त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर, त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर. त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर, त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर. त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर, त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर. न कळे
साचार ब्रह्मादिका न कळे साचार ब्रह्मादिका हा न कळे साचार ब्रह्मादिका त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर न कळे साचार ब्रह्मादिका न कळे साचार ब्रह्मादिका न कळे साचार ब्रह्मादिका त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर 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 न कळे साचार ब्रह्मादिका ब्रह्मादिका 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 त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर न कळे तो साचार ब्रह्मादिका संतांचा महिमा कोण जाणे सीमा शिनला तो ब्रह्मा बोलविना चिंतन काय चाललंय ब्रह्मदेवाला सुद्धा संत महिमा कळत नाही चौथा मुद्दा सांगितला होता वेदाला शास्त्राला सुद्धा संत महिमा कळत नाही संतांचा महिमा न कळे आगमानी गमा न कळे आगमानी गमा न कळे आगमानी गमा संतांचा महिमा न कळे आगमानी गमा न कळे आगमानी गमा न कळे आगमानी गमा संतांचा महिमा न कळे आगम निगमा वेदशास्त्रे देती ग्वाही संत महिमा न कळे काही इतक्या लोकांना संत महिमा कळत नाही मग त्याच्यामध्ये आपल्यासारख्या सामान्य जीवाला कळणार नाही याच्यात काय नवल विठ्ठल 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 आपल्यासारख्या सामान्य जीवांना संत महिमा कळावा याच्याकरता तुकोबाराय आजच्या अभंगात ज्ञानोबारायांचं वर्णन करतात या मृत्यूलोकामध्ये येण्याच्या बाबतीत 3 वर्ग पाहायला सापडतात वर्ग पहिला जीवाचा वर्ग वर्ग दुसरा देवाचा वर्ग वर्ग तिसरा संतांचा वर्ग जीव अनिच्छा प्रारब्ध इच्छा असो नसो मृत्यूलोकामध्ये यावंच लागते देव परीच्छा प्रारब्ध भगवंताला मृत्यूलोकामध्ये आणावं लागतं संत स्वइच्छा प्रारब्ध स्वइच्छेनं या मृत्यूलोकामध्ये येत असतात जीवाच्या बाबतीमध्ये विचार केला जीवाला मृत्यूलोकामध्ये यावंच लागतंय जीव भीतोय मृत्यूलोकामध्ये येण्याकरता रोगी माणसाला रोग जसा आवडत नाही तसं जीवाला जन्माला येणं आवडत नाही जीव भीतोय म्हणवनी जीव भ्याला शरण गेला विठोशी किती वेळा जन्मा यावी नित्य व्हावे फजित म्हणवनी जीव भ्याला शरण गेला विठोशी तुका म्हणे जीव भ्याला अवघ्या आला बाहेर जीव भीतोय का भीतोय मृत्यूलोकामध्ये प्रपंचामध्ये संसारामध्ये दुःखाची प्राप्ती आहे याच्याकरता जीव भीतोय मृत्यूलोकात दुःख आहे मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जे लकवनाचे श्रवणी कैची सुखनिद्रान तरुणी इंगळाच्या ज्ञानोबाराय बोलतात मृत्यूलोकामध्ये सुख नाही आहे केवळ दुःख प्रपंचामध्ये संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ
विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ, सुख नाही कोठे आलिया संसारा, वाया हव बरी होऊ नका, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. तुकोबारायांनी एका आंधळ्या पांगळ्यामध्ये याचं वर्णन केलंय. संसार सागरोगा भव दुःखाचे मूळ, संसार सागरोगा भव दुःखाचे मूळ, जनवाद अंतरुणा माझी केले इंगळ, जनवाद अंतरुण माझी केले इंगळ, इंद्रियेवर जगाती तप उष्णवरी जाळ, इंद्रिये वज्रगाते वरी तप्त उष्ण जाळ, सोसिले काय करू दुर्बळ हे चांडाळ, सोसिले काय करू दुर्बल हे चाचाळ, विठोबादान देगा तुझ्या चारीचे नामा, कीर्ती वाकविली तोर वाढली सीमा, विठोबादान देगा तुझ्या सारखे नामा, कीर्ती देवा दे तोर वाढली सीमा, सारचा गरुगा भव दुःखाचे मूळ, संसार सागरोगा भव दुःखाचे मूळ, जनवाद अंतरुण माझी केली इंगळ, जनवाद अंतरुण माझी केले इंगळ, इंद्रियेवर जगाते तपे उष्णवरी ज्वाळ, इंद्रियेवर जगाते तपे उष्णवरी ज्वाळ, सोसिले काय करू दुर्लभ हे चांडाळ, सोशिले काय करू दुर्लभ हे चांडाळ, विठोबादान देगा तुझे सारीचे नामा, कीर्ती हे वाकनिली तोर वाढली सीमा, विठोबादान देगा तुझ्या सारी नामा, कीर्ती वामानेली थोर वाढली सीमा. संसार सागरुगा भव दुःखाचे मूळ, जनवाद अंथरुण माझी केली इंगळ, इंद्रिय वज्र घाते तपे उष्णवरी ज्वाळ, सोशिले काय करू दुर्बर हे चांडाळ, विठोबा दान देगा तुझ्या सारेखे नामा, कीर्ती हे वाखानली थोड वाढली सीमा. प्रपंचामध्ये दुःख आहे हे चिंतन चाललंय, म्हणून जीव भ्याला हे चिंतन चाललंय. जीवाला जन्माला येताना दुःख आहे एक, मरताना सुद्धा दुःख आहे दोन. जन्माला येत असताना दुःख, ज्ञानोबरांची भाषा आहे. मातेच्या उदर कुहरी पचोनी विष्ठेच्या दाथरी, जठरी नव मासवरी उकडला जो, ही 13व्या अध्यायातली ओवी. अशीच ओवी 9व्या अध्यायामध्ये सांगितली. मातेच्या उदर कुहरी पचोनी विष्ठेच्या दाथरी, उकडला नव मासवरी जन्मजन्मोनी मरती. दोन्ही सारख्या वया, फक्त एक शब्दाचा फरक केला ज्ञानोबरांनी. एक सांगितली 9व्या अध्यायात, एक सांगितली 13व्या अध्यायात. जन्माला येत असताना काय सांगू गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा, मास मळमूत्र जाना, तुझ क्षण क्षणाध्यातसे. अनेक दुःखे सांगू मी किती,
सकळ संसाराची स्थिती न साहे पाशान फुटती भयकापचित्ती भरलासे नकळे संचित होते काय. तुकोबाराय नाटाच्या अभंगात बोलतात. चिंतन काय चाललंय? जीवाला जन्माला येत असताना दुःख, मरताना पण दुःख, नाही त्या यमासी करुणा बाहेर काढता कुडी प्राणा ओढाळ सापडे जैसे धन्या चोर यातना धरी जेते. तुकोबाराय बोलतात. जन्माला येत असताना दुःख, मरताना दुःख, म्हणून जीव भीतो. विठ्ठल 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 विठ्ठल. या प्रपंचातल्या दुःखाची जाणीव झाली. याच्याकरता, हे दुःख टाळण्याकरता शुकाचार्य आईच्या उदरामध्ये 12 वर्ष लपून बसले. किती वर्ष? किती वर्ष? 12 वर्ष. बैसोनी खोळी शुक राहे गर्भी आंधळा शिनला येर झारी दुःख 8वी वेळा. मागील शोषिले ते नाभी म्हणे गोपाळा पावला त्या कारणे लाज राखिली कळा. धर्म गजाग तुझा तुची कृपाळू राजा जानसी जीवीचे गा न सांगता सहजा. 12 वर्ष प्रपंचातलं दुःख टाळण्याकरता. पण तरीसुद्धा जन्माला यावंच लागलं. जीवाला जन्माला यावंच लागतंय हे चिंतन चाललंय. का जन्माला यावं लागतं? पहिलं कारण केलेलं कर्म भोगण्याकरता एक, आणि दुसरं कारण अंतःकरणामध्ये असणारी वासना शिल्लक राहिल्यामुळं. पहिलं कारण सांगितलं, केलेलं कर्म भोगण्याकरता जीवाला जन्माला यावं लागतं. आगा कर्मी जे उरावे ते तिही सुखदुःखी पळावे आणि तया ते भोगावया यावे देहा एका. ज्ञानोबराय बोलतं. केले कर्म झाले तेची भोग आले उपजले मेले ऐशे किती. नाथ महाराज बोलतात. येथे आली व याची निज कार्या केले कर्मे ते मागील भोगाया. निळोबराय बोलतात. अनेक संतांची अनेक प्रमाणे सांगता येतील. जीवाला आपलं केलेलं कर्म भोगण्याकरता मृत्यू लोकामध्ये यावं लागतं. पहिलं कारण. दुसरं कारण सांगितलं, अंतःकरणामध्ये वासना शिल्लक राहिली, जन्माला यावं लागतं. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे तेची झाले अंगे हरिरूप. वासनेचा संग होयांत काळी तरी तपोबळी जन्मधरी. जडभरित राजा हरणे गर्भी गेला घाला तो घातला वासनेने. जडभरित राजा हरणाच्या पिल्ल्याचा सांभाळ करतोय. अंतकाळ जवळ आलाय. हरणाचं कसं होईन, हरणाचं कसं होईन अशी चिंता करता करता प्राण गेला. परिणाम पुढच्या जन्मामध्ये हरणाच्या पोटी जन्माला गेला. अंतःकरणामध्ये वासना शिल्लक राहिली, जीवाला जन्माला यावं लागतं. हे चाललंय. हा जीवाचा वर्ग आहे. दुसरा वर्ग सांगितला देवाचा वर्ग. देवाला मृत्यू लोकामध्ये आणावं लागतंय. रूपा बळे आणि 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 रूपा बळे करोनी कळे हरिदासी करोनी कळे हरिदासी आ हो आ करोनी कळे हरिदासी मनऊनी शरण गेलो मनऊनी शरण गेलो मनऊनी शरण गेलो मनऊनी शरण गेलो करून खळे हरिदासी करून खळे हरिदासी मनऊनी शरण गेलो मनऊनी शरण गेलो मनऊनी शरण गेलो मनऊनी शरण गेलो.
जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, आनिला रूपा बळे करोनी खळे हरिदासी, धन्य पुंडलिका बहुबरे केले, निधान आनिले पंढरीये. भगवंताला आणावं लागतं. वैकुंठीचा देवा आनिला भूतळा, धन्य हा गळा पुंडलिक. पुंडलिक भक्तराज तेने साधिले काज, वैकुंठीचे निज परब्रह्म आनिले. असं आहे, भगवंताला आणावं लागतं. हे चिंतन चाललं. तिसरा वर्ग सांगितला संतांचा वर्ग. संत या मृत्यूलोकामध्ये स्वइच्छेने येत असतात. एकंदर शिक्का पाठविला इहलोका, आलो म्हणे मी तुका, मी नामाचा धारक. आलो शब्द वापरला. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. आलो शब्द वापरला. येथे उपकारासाठी आले ज्या घर वैकुंठी, आले शब्द वापरला. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धरावया आले दीनजना. उजळावया आलो वाटा, 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 उजळावया आलो वाटा. खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा. बोलविले बोले बोल, बोलविले बोले बोल. खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा. बोलविले बोले बोल, बोलविले बोल. महाराज बोलतात, उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा. मुद्दा काय सांगायचा आहे? आलो, आले हे जे शब्द आहेत ना, स्वतंत्र दर्शवतात, स्वतंत्रता दाखवतात. संत या भूतलावरती मृत्यूलोकामध्ये स्वइच्छेने येत असतात. पण कशा करता येतात? उद्देश काय येण्याचा? संतांच्या अवताराची कारण मीमांसा तुकोबाराय करतात. अभंगाचं दुसरं चरण. अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धरावे दीन जड जीव, उद्धरायण जड जीव, उद्धरावे दीन जड जीव, उद्धरावे जन जड जीव. अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम
कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण संतांच्या अवताराची कारमीमांसा किंबहुना ज्ञानोबारांच्या अवताराची कारमीमांसा तुकोबाराय करतात या दुसऱ्या चरणामध्ये. अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जडजीव. तुमचा अवतार कशा करताय ज्ञानोबाराय? उद्धरावे जन जडजीव, तिघांचा उद्धार करण्याकरता आहे. जन जड जीव तिघांचा उद्धार करण्याकरता ज्ञानोबारांनी आपल्या अवतार कार्यामध्ये तिघांचाही उद्धार केला. जनाचा उद्धार केला, जडाचा उद्धार केला, जीवाचा उद्धार केला. पहिला मुद्दा जनाचा उद्धार केला. जन म्हणजे लोक. लोकांचे 4 प्रकार पडतात. प्रकार पहिला सामान्य लोक, दुसरा प्रकार साधक वर्ग, तिसरा प्रकार योगी महात्मा, चौथा प्रकार ज्ञानी पुरुष. चौघांचाही उद्धार ज्ञानोबारांनी केला. सामान्य लोकांचा उद्धार करण्याकरता हरिपाठ. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. कोण कोण हरिपाठ म्हणते हात वर करा. हात वरती तर करा की. घ्या खाली. हा, काय हरकत नाही, उद्यापासून सुरू करा. सामान्य लोकांचा उद्धार करण्याकरता हरिपाठ ज्ञानोबारांनी आपल्या हातामध्ये ठेवला. साधक वर्गाचा उद्धार करण्याकरता ग्रंथराज ज्ञानेश्वरी. नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका, जयाची गीतेची वाचिता टीका, ज्ञान होय लोका अतिभाविका ग्रंथार्थिया. साधक वर्गासाठी ज्ञानेश्वरी. चांगदेवा करता चांगदेव 65. स्वस्ती श्रीवटेषु जो लपोनी जगदाभासू, दावी मग ग्रासू प्रकटला करी. ज्ञानी पुरुषाकरता अमृतानुभव, कैवल्य कनकाची दाना, जो नकडशी थोरसाना, द्रष्टाची दर्शना पाढवू जो. चौघांचाही उद्धार ज्ञानोबारांनी केला. जनाचा उद्धार केला हे सांगायचं. जडाचा उद्धार केला. जड भिंत चालवली, भिंतीचं मंदिर झाले. चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्षमार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. जडाचा उद्धार केला. जीवाचाही उद्धार केला. पैठण क्षेत्रामध्ये रेड्याच्या मुखातून वेद वदविला, त्याला आज्ञा केली, रेड्यामुखी वेद बोलविला, गर्वद्विजांचा हरविला, शांतीरूपी प्रकटला ज्ञानोबा माझा. जीवाचा उद्धार केला. तात्पर्य काय? माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय जनाचा उद्धार करतात, जडाचा उद्धार करतात, जीवाचा उद्धार करतात. याच्याकरता ज्ञानोबाराय सर्व जगताचे मायबाप आहेत. अभंगाचं पहिलं चरण. तुम्ही संत माय बाप कृपावंत, 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 तुम्ही संत माय बाप कृपावंत. कायमी पतित कीर्तिवानू, कायमी पतित कीर्तिवानू, कायमी पतित कीर्तिवानू, कायमी पतित कीर्तिवानू. अवतार तुम्हा धराया
कारण अवतार तुम्हारा कारण अवतार तुम्हारा कारण अवतार तुम्हारा कारण जगद्गुरु तुकोबाराय ज्ञानोबारायांना मायबाप हे विशेषण वापरतात. तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानू. दोन विशेषणं वापरली, मायबाप आणि कृपावंत. पहिल्या विशेषणाबद्दल आपण चिंतन करू. मायबाप शब्द वापरले. माय म्हणजे आई, बाप माहिती आहे. आई बापाची उपमा ज्ञानोबारायांना तुकोबाराय देतात. का देत असतील? आईची भूमिका काही वेगळी असते. आईच्या दृष्टीमध्ये मुलाविषयी भेदभाव पाहायला सापडत. तुमच्या गावात कसं आहे? आमच्या गावात भेदभाव पाहायला सापडत नाही तरी म्हणा की. मग तुम्ही गप बसल्या मग मला काही शंका आली ना. भेदभाव पाहायला सापडत नाही. तसं ज्ञानोबारायांच्या ठिकाणी कोणाच्याही बाबतीमध्ये भेदभाव नाही. न पाहे याती कुळाचा विचार फक्त करुणा कर ज्ञानाबाई भलतिया भावे शरण जाता भेटी पाडी तसे तुटी जन्मव्याधी. ज्ञानोबारायांच्या ठिकाणी भेदभाव नाही. ज्ञानोबाराय आई. तुम्हाला गंमत सांगतो. ज्ञानोबारायांनी भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायावरती भाष्य केलं. दैवी आसुरी संपत्ती योग. 16व्या अध्यायात ज्ञानोबारायांनी वेदाला आई म्हटलंय. पै अहितापासून काढिती हित देऊनी वाढविती नाही गा श्रुती परोती माऊली जगा. माऊली म्हणजे आई. ज्ञानोबाराय वेदाला आई म्हणतात. वेदानं धर्म सांगितला. तोच वेद ज्ञानोबारायांना आई म्हणतोय. वेद शास्त्र देती ग्वाही 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 म्हणती ज्ञानाबाई आई म्हणती ज्ञानाबाई आई वेद शास्त्र देती ग्वाही वेद शास्त्र देती ग्वाही वेद शास्त्र देती ग्वाही वेद शास्त्र देती ग्वाही म्हणती ज्ञानाबाई आई म्हणती ज्ञानाबाई शास्त्र देती ग्वाही वेद शास्त्र देती ग्वाही वेद शास्त्र देती ग्वाही वेद शास्त्र देती ग्वाही. वेदशास्त्रे देती ग्वाही म्हणती ज्ञानाबाई आई. वेदाने ज्ञानोबारायांना आई म्हटलंय. काय गंमत आहे. म्हणजे ज्ञानोबारायांनी वेदाला आई म्हणावं, वेदाने ज्ञानोबारायांना आई म्हणावं. काय संदर्भ लावायचा. दोन महिला एकमेकांना भेटल्यावरती एकमेकांना आई हा शब्द वापरत नसतात. पहिली महिला दुसऱ्या महिलेला आई म्हटल्यावर दुसरी पहिलीला काय म्हणते. तुम्हाला बोलता येतंय का. काहीच बोलत नाही. पहिली महिला दुसऱ्या महिलेला आई म्हटल्यावरती दुसरी महिला पहिल्या महिलेला काय म्हणते. हा मुलगी म्हणते. बाई म्हणा, मुलगी म्हणा, कन्या म्हणा. पहिली महिला जर दुसऱ्या महिलेला आई म्हटली दुसरी काय म्हणन, मुलगी म्हणन. का दोघी एकमेकांना आई म्हणतात. तसं
मग ज्ञानोबा वेदाला आई म्हणतात, वेद ज्ञानोबांना आई म्हणतोय, काय संदर्भ लावायचा त्याचं गंमत सांगतो. जेव्हा एखादी मुलगी म्हातारपणामध्ये आपल्या आईची सेवा करते, आईचं वय झालंय, गलित गात्र झाले, इंद्रिय वय झालंय, आता झोपून असते आई, कल्पना करा. तिची मुलगी आईची सेवा करते, मुलगी आपली सेवा करते हे पाहून, तिची सेवा पाहून, तिचा भाव पाहून, तिचे कष्ट पाहून आई मुलीला म्हणते, अगं माझ्या पोटी आली पण माझी आई झाली. असं खरं ती आई आहे का? सेवा पाहून तिची आई असं म्हणते. हा संदर्भ इथं आहे. ज्ञानोबारायांचा अवतार झाला त्या प्रसंगाला पूर्वकाळामध्ये लोपले ज्ञान जगी अशी अवस्था होती. वेदामधलं तत्वज्ञान आता संपतं की काय अशी भीती असताना ज्ञानोबारायांचा अवतार झाला. इतकी ज्ञानोबारायांनी वेदाची सेवा केली, इतकी सेवा केली, वेदाचं तत्वज्ञान अतिशय सुंदरपणे आपल्या वाङ्मयामध्ये उतरवलं, इतकी सेवा केली. ती सेवा पाहून जगताची आई असणारा वेद ज्ञानोबारांना आई म्हणतोय. म्हणून वेदशास्त्रे देती ग्वाही, म्हणती ज्ञानाबाई आई. विठ्ठल 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 विठ्ठल. चिंतन चाललंय. तुकोबारायांनी ज्ञानोबारायांना मायबाप शब्द वापरला. हे ज्ञानोबाराय आई आहेत, तसे ज्ञानोबाराय बाप आहेत. भक्त शिरोमणी नामदेव महाराज ज्ञानोबारायांच्या समाधी प्रकरणामध्ये ज्ञानोबारायांना बाप शब्द वापरतात. नामा म्हणे आता लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ. कधी आई म्हटलं ज्ञानोबारांना, कधी बाप म्हटलं. नाथ महाराजांनी मायबाप शब्द वापरलाय. साधकांचा मायबाप दरुशनी हरिताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. मायबाप शब्द वापर. तुम्ही मायबाप आहात विशेषण, तुम्ही कृपावंत आहात दुसरं विशेषण. संत कृपावंत आहेत. का कृपावंत आहेत? त्याची 3 कारणं सांगतो. जीवाला संतांनी स्वस्वरूपाची ओळख करून दिली म्हणून संत कृपावंत आहेत. 1. जीवाला संतांनी भगवंताचं दर्शन करून दिलं म्हणून संत कृपावंत आहेत. 2. जीवाला संतांनी जगताची ओळख करून दिली म्हणून संत कृपावंत आहेत. 3. तिन्ही मुद्द्यांचा 2-2 मिनिटांमध्ये विस्तार. पहिला मुद्दा सांगितला, जीवाला संतांनी स्वरूपाची ओळख करून दिली. आपलं स्वरूप काय आहे हे जीवाला माहिती नाही. स्वरूपाची ओळख संतांनी करून दिली. जुन्या काळातला दृष्टांत सांगतो, तुमच्या लक्षामध्ये येईल. पूर्वीचा काळ, इथून मागं 40, 45, 50 वर्ष मागं जा. पूर्वीची लोक मातीच्या भिंती असायच्या. होत्या का तुमच्या गावात? मातीने मग ते भिंती सारवायच्या म्हणा, पोचारायच्या म्हणा. गावचे पाटील, गावची यात्रा आली, सकाळची वेळ, पाटलीनबाईला सांगितलं, अगं मी जरा गावात जाऊन येतो, तोपर्यंत घरची कामं उरकून ठेव, संध्याकाळी पाहुणे जेवायला येणार आहेत. गावची यात्रा. पाटलीनबाईनं सुरू केलं आपलं काम. ही भिंत सारव, तिथं झाडून घे, इकडं झाडून घे, पोटमाळा साफ कर, माळा साफ कर वगैरे. तिच्या नाकामध्ये नथ होती. काय होती? नथ. माहिती आहे का नाही? कानात घालतात ती. कुठं घालतात मग? नथ होती. काम करत असताना पडू नये, गुतू नये, नाकातली काढली मंगळसूत्रामध्ये अडकवली. काय? नथ. दिवसभर काम केलं, संध्याकाळी 4, 4:30 वाजले, काम पूर्ण झालं, उरकलं, हातपाय धुतले, सहज नाकापाशी हात गेला, नथ सापडे ना. घाबरली. मालक आल्यावरती आपला घाम काढतील अशी भीती. त्या काळचे मालक पण जरा वजनदार. ते काय आजकालचे मालक होते? आजकालचे मालक घाबरतात मालकाला. घाबरली. दारावरती याचक आला, साधू आला, भिक्षा द्या. पाटलीनबाई वजनामध्ये, माझं काय चाललंय तुझं काय? काय झालं? माझी नथ हरवली. ती शोधतेत, तुझं काय भिक्षा द्या. यांनी बघितलं मंगळसूत्रामध्ये नथ दिसची, बाई म्हणती नथ हरवली. तो म्हणला, बाईसाहेब मी जर तुम्हाला शोधून दिली मला काय द्याल? ती म्हणली, बघ नथ 1000 रुपयाची.
तुला 100 रुपये देईन. किती रुपये? साधू म्हणला तुमच्या घरामध्ये आरसा आहे का? आरसा आहे म्हणले, घेऊन या. आरसा बाहेर आणला, भिंतीला उभा केला. साधू म्हणला पायाच्या नखापासून केसाच्या डोक्याच्या केसापर्यंत बघत जा. बघत गेली, मंगळसूत्रामध्ये नथ दिसली. ती बाई म्हणली अगं बाई सापडली. सापडली म्हणण्याकरता हरवती होती का? बोला. हरवली नव्हती, हरवल्यासारखी झालती. साधू म्हणले नथ सापडली, आता माझं बक्षीस. बाई पाटली आमच्या गावची सांगतोय. कसलं बक्षीस? नथ माझी, आरसा माझा, गळ्यात माझ्या, सापडली मला. साधू म्हणले दाखवणारा? त्या महिलेला ज्याप्रमाणे साधूनं नथ दाखवली तसं संतांनी आपल्याला आपलं स्वरूप दाखवले. मी तो वासुदेव तत्वता, कळो येईल विचारिता, आहे ठाऊक सौभाग्य संता, नाही तुझ्या अनेक मागुता गा. तुका म्हणे कैची कीव, कोठे जीव निराळा. जीवाला संतांनी स्वरूपाची ओळख करून दिली. पहिला मुद्दा सांगितला, म्हणून संत कृपावंत आहे. दुसरा मुद्दा सांगितला, जीवाला भगवंताचं दर्शन संतांनी करून दिलं म्हणून संत कृपावंत आहेत. पंढरपूरला नामदेवरायांच्या काळामध्ये परिसा भागवत होते. ब्राह्मण कुळामध्ये जन्म. पांडुरंगाच्या मंदिरामध्ये परिसा भागवत रामायण सांगायचे. थोडासा अहंकार अंतकरणामध्ये होता. नामदेव महाराजांचं मोठेपण ते काय मान्य करीत नव्हते. नामदेव महाराजांचा द्वेष करायचे. नामदेवरांना बोलायचे, अहो तुमचे आईवडील माझ्या पाया पडतात आणि तुम्ही गावोगावी कीर्तन करत फिरता, ते पण पाकिटं घेत. असं नाही म्हणले, द्वेष करायचे. परिसा भागवत पांडुरंगाच्या मंदिरामध्ये रामायण सांगतात. नामदेवराय योगायोग मंदिरामध्ये गेले. रामायणामध्ये लंकेचं वर्णन चाललं होतं. नामदेवराय म्हणले लंकेचं वर्णन? हो. सांगा मग लंकेमध्ये वरच्या आळीला कोणाची घर आहे, मधल्या आळीला कोणाची घर आहे, खालच्या आळीला कोणाची घर आहे? परिसा भागवतांना सांगता येईना, कारण त्याचा उल्लेख रामायणामध्ये नाही. ते म्हणले बघून सांगतो उद्या. दुसरा दिवस पुन्हा नामदेव महाराज योगायोग मंदिरामध्ये दर्शन करण्याकरता आले. सांगा म्हणले वरच्या आळीला कोणाची घर आहे, मधल्या आळीला कोणाची, खालच्या आळीला कोणाची? नाही सांगता आलं. 2-4 दिवस गेले. आता मी जास्त काही लांब होत नाही, वेळ कमी. एके दिवशी परिसा भागवत रुक्मिणी आई साहेबांना गेले. रुक्मिणी आई साहेबांची उपासना करायची. परिसा भागवत सांगितलं असं असं नामदेव महाराज मला हा प्रश्न विचारतात, मला काही उत्तर देता येत नाही, सगळ्या लोकांसमोर माझा कमीपणा होतोय, काही करा, मला लंकेला घेऊन चला. कोण म्हणलंय? परिसा भागवत. कोणाला? रुक्मिणी आई साहेबांना. मला एवढं कळून चुकलंय, तुम्हाला बोलता येत नाही. रुक्मिणी आई साहेबांनी हात पुढं केला, हातावरती घेतलं, लंका गाठली, सगळी लंका फिरून दाखवली. कोणाला? परिसा भागवतांना. पुन्हा पंढरपूरला आले. दुसरा दिवस नामदेव महाराज दर्शन करण्याकरता मंदिरात. सांगा म्हणले वरच्या आईला कोणाची घरं आहे? सगळी घरं अगदी बरोबर सांगितली. नामदेव महाराज म्हणले बिभीषणाचं घर बघितलं का? हो म्हणले बघितलं. तिथं काय चाललं होतं? म्हणले कीर्तन. कोण कीर्तनकार होते? म्हणले कोण कीर्तनकार होते? म्हणले हे ग बसले परिसा भागवत. सांगा म्हणले कोण कीर्तनकार होते? बोले ना. परिसा भागवतांच्या समोर एक श्रोता बसलेला. श्रोता म्हणला सांगा ना महाराज कुणाचं कीर्तन चाललं होतं? चेहरा बारीक केला. परिसा भागवतांनी सांगितलं नामदेवरांचं कीर्तन चाललं होतं. बिभीषण नामदेवरांच्या पायापाशी बसला होता कीर्तन ऐकण्याकरता. प्रश्न हा पडला परिसा भागवतांना, लंकेमध्ये बिभीषणाच्या घरामध्ये नामदेव महाराज कीर्तन करून परत पंढरपूरला आपल्या आधी कसं काय आले? नामदेवरांनी सांगितलं हो तुम्ही ज्या रुक्मिणी आई साहेबांची सेवा करता तिचा मालक आमच्या ताब्यात आहे. तिचा मालक आमच्या मागे पुढे उड्या मारतोय. 10वे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे, हा मा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोक्य. देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आले आघात निवारा. मोठे पण कळून चुकलं. परिसा भागवत नामदेवरांना शरण गेले, त्यांची आरती लिहिली. पुढचा बराच विस्तार. परिसा भागवत रुक्मिणी आई साहेबांना गेले, आई भगवंताचं दर्शन करून द्या. रुक्मिणी आई साहेबांनी सांगितलं तुला परीस दिलाय,
त्रिभुवन तुझ्या नावावरती करते, पण भगवंताचं दर्शन मागू नको. देवाचं दर्शन एवढं सोपं नाही. त्याच्या इच्छेशिवाय परमात्मा कोणालाही दर्शन देत नाही. जपी तपी संन्यासी योगी आयुष्यभर साधना करतात, स्वप्नात सुद्धा देव जात नाही. तेवढं सोडून माग. मग आता मला दर्शन कोण करून देईल? रुक्मिणी आई साहेबांनी सांगितलं, नामदेवराय तुला दर्शन करून देतील. पाय धरले नामदेवरायांचे. नामदेवरायांनी भगवंताचं दर्शन करून दिलं परिसा भागवताला. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. मुद्दा काय सांगायचा आहे? जीवाला भगवंताचं दर्शन संत करून देतात, भगवंताचं स्वरूप सांगतात. विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरुनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसे. भगवंताचं दर्शन करून देतात, त्याचं स्वरूप सांगतात, त्याची प्राप्ती करून देतात. याच्यामुळं संत कृपावंत आहेत. दुसरा मुद्दा झाला. तिसरा मुद्दा सांगितला, जीवाला जगताचं स्वरूप संतांनी सांगितलं. ताटीच्या अभंगामध्ये मुक्ताबाई आईसाहेब बोलतात, विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. जगत कसं आहे? पट म्हणजे कापड. कापडाला दोऱ्याशिवाय अस्तित्व नाही. कापडामधला दोरा बाजूला काढला, कापड शिल्लक राहत घरातही तुमच्या गावातलं. तसं जगतामधला परमात्मा बाजूला केला, जगत हे जगत रूपानं शिल्लक राहत नाही. जग नोहे अवघा जनार्दन. जगताचं स्वरूप संतांनी दाखवलं, म्हणून संत कृपावंत आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. जगद्गुरु तुकोबाराय ज्ञानोबारायांना कृपावंत विशेषण लावतात. त्याचं अजून एक कारण सांगतो. ज्ञानोबारायांनी जीवावरती 4 प्रकारे कृपा केली. काही ठिकाणी दर्शन देऊन कृपा केली 1, काही ठिकाणी स्पर्श करून कृपा केली 2, काही ठिकाणी शब्द कृपा केली 3, आणि काही ठिकाणी दृष्टी कृपा केली 4. दर्शन दिलं काही ठिकाणी. हैबत बाबा सेनापती होते, नोकरीचा राजीनामा दिला. महाराष्ट्रामध्ये येत असताना मध्ये भिल्लांनी अडवलं. भिल्ल माहिती आहेत का? 4 पायाचे 2 पायाचे. भिल्लांनी अडवलं. त्यांचा नियम होता, त्यांच्या देवीला नरबळी द्यायचा होता. नरबळी देण्याकरता हैबत बाबांना पकडलं आणि डांबून ठेवलं भिल्लांनी. उद्या आपला मृत्यू आला हे कळून चुकलं. हैबत बाबांना घाम फुटला. महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबाराय समाधीस्थ आहेत असं फक्त ऐकलं होतं, दर्शन नव्हतं घडलं. रात्रीची वेळ, ज्ञानोबारायांचा धावा हैबत बाबांनी केला. माऊली, माझ्यावरती फार मोठं संकट आलंय, मला वाचवा. जर तुम्ही मला वाचवलं, आयुष्यभर तुमचा सेवक होऊन राहील. धावा ऐकला ज्ञानोबारायांनी. का ऐकणार नाही? जगताची माऊली. त्या भिल्लाच्या स्वप्नात ज्ञानोबाराय गेले. त्याला स्वप्नात सांगितलं, ज्याला नरबळी देण्याकरता पकडलंय त्याला सोडून दे. नाही सोडलं, तुझा एकुलता एक पुत्र मृत्युमुखी पडेल. झोपेतून जागा झाली. त्याला वाटलं स्वप्न पडले. परत झोपला भिल्ल. पुन्हा स्वप्नात दुसऱ्यांदा, उठ. आता काय प्रेमाने बोलतील का? ज्याला पकडलंय त्याला सोडून दे. एकुलता एक मुलगा मृत्युमुखी पडेल, पुन्हा पुत्र होणार नाही. सोडून दिलं. तिथून हैबत बाबा निघाले, थेट आळंदी गाठली. ज्ञानोबारायांची आयुष्यभर सेवा केली. मुद्दा काय सांगायचा आहे? भिल्लाला स्वप्नात दर्शन दिलंय, उद्धार झाला. स्पर्श केला सच्चिदानंद बाबांना. डोक्यावरनं हात फिरवला. झोपेतून माणूस उठावा. मृत बाबा सच्चिदानंद जागे केले, जिवंत केले. शके 1272 ते टीका केली ज्ञानेश्वरी. सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. ज्ञानेश्वरी लिहिण्याचं काम केलं सच्चिदानंद बाबांनी. माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितली. कधी कधी शब्द कृपा. रेड्याला आज्ञा केली, बोल रे ऋग्वेद. शब्द बोलायला सुरुवात झाली. रेड्यावरती केलेली शब्द कृपा आहे ज्ञानोबारायांची. कधी कधी दृष्टी कृपा. जिही निमिष मात्रे देह पालटिला, श्रियेचा तो केला पुरशोभा. दृष्टांत सांगाय वेळ नाही, वेळेचं दारिद्र्य आपल्याकडं. 4 प्रकारे ज्ञानोबाराय कृपा करतात.
म्हणून ज्ञानोबराय कृपावंत आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. तुकोबाराय बोलतात, तुम्ही संत माय बाप कृपावंत, काय मी पतित कीर्तिवानू. स्वतः करता तुकोबाराय पतित शब्द वापरतात. प्रश्न असा उत्पन्न होतो, तुकोबाराय पतित आहेत का? एका ठिकाणी मी तर अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी, तुझं मी आठविले नाही कधी, वाचे कृपानिधी माय बापा. असं तुकोबारायांचं बोलणं आहे का? तुकोबाराय अनाथ अपराधी, तुझं मी आठविले नाही कधी, घडलंय का असं? असं नाही घडलं. पतित तुकोबाराय नसताना स्वतःला पतित का म्हणून घेतात? त्याचं उत्तर तुकोबाराय ज्ञानोबारायांसमोर नम्रता धारण करतात. नम्रता परमार्थाचा पाया आहे. तीच नम्रता परमार्थाचा कळस आहे. ज्ञानोबारायांची भाषा आहे, फळलिया तरुची शाखा सहजे भूमीशी उतरे देखा. ज्या झाडाला फळं लागलेली असतात ते झाड जमिनीकडे खाली झेपावलेलं असतं. ते झेपावलेपणा पाहून झाडाच्या ठिकाणी असणारा पूर्णता हा गुण पाहायला सापडतो. ज्यांच्या ठिकाणी पूर्ण बोध आहे, स्वरूपाचं ज्ञान आहे, ती लोक नम्र असतात. नम्रता तुकोबाराय धारण करतात हे सांगायचं. आजकालची लोक नम्रता धारण करत नाहीत, नम्र होत नाहीत. झालीच नम्री होतात, नम्र होत नाहीत. तुकोबाराय नम्रता धारण करतात. काय मी पतित कीर्तिवानू. तुमच्या कीर्तीचं वर्णन काय करावं? याचा अर्थ असा आहे, ज्ञानोबारायांच्या कीर्तीचं वर्णन शब्दामध्ये करता येत नाही. शब्द प्रमाण त्या ठिकाणी चालत. नामरूप संबंधू जाती क्रिया भेदू हा आकाराशी प्रवादू वस्तूशी नाही. वस्तू म्हणजे परमात्मा. तसं ज्ञानोबारायांचं वर्णन शब्दामध्ये करता येत नाही. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती. ज्ञानोबारायांची कीर्ती आळंदीत नाही, त्रिभुवनामध्ये आहे. म्हणून तुमची कीर्ती शब्दामध्ये सांगता येत नाही. याच्याकरता काय मी पतित कीर्तिवानू. तुमच्या कीर्तीचं वर्णन काय करावं? तुकोबाराय बोल. अभंगाच्या 2 चरणांचा भावार्थ झाला असं समजा. समजायला काय हरकत आहे? आपल्या घरी पाहुणे आले, आपण म्हणतो हे तुमचंच घर समजा, म्हणजे हे तुमचं नाही हे लक्षात घ्या. अभंगाच्या 2 चरणांचा भावार्थ झाला असं समजा. 2 मिनटं भगवंताचं भजन करू. 2 चाली होतील नियमाप्रमाणे आपल्या दिंडीच्या. उर्वरित वेळेमध्ये धावता का होईना शेवटच्या 2 चरणांचा भावार्थ पाहू. ज्यांना ज्यांना भगवंतानी हात दिले त्यांनी भजन करताना टाळी वाजवा. ज्यांना ज्यांना वाणी दिली त्यांनी भजन करा. आणि ज्यांना काहीच नाही त्यांच्याबद्दल आमची काहीच तक्रार नाही. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. तुम्ही संत माय बा
बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो कायमी पतित कीर्तिवानो कायमी पतित कीर्तिवानो कायमी पतित कीर्तिवानो अवतार तुम्हा दया कारण 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 उद्धराया जन जीवा उद्धराया जन जीवा अवतार तुम्हा दया कारण अवतार तुम्हा दया कारण उद्धराया जन उद्धराया जन जन जीवा अवतार तुम्हा दया कारण अवतार तुम्हा दया कारण विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबारायांनी अवतार धारण करून कोणतं कार्य केलं? तुकोबाराय बोलतात, वाढविले सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. तिसऱ्या चरणात तुकोबाराय बोलतात, सुख वाढवलं. सुख कशाला म्हणतात? ज्ञानोबारायांनी सुखाच्या दोन व्याख्या ज्ञानेश्वरीमध्ये केल्या. किंबहुना सोये जीव आत्म्याचे लाहे तेथ जे होये तया नाम सुख.
सुख ते गा किरीटी दाविजेल तुझ दिठी जे जीवाची भेटी आत्म्याशी होत. हे सुख मृत्यू लोकामध्ये वाढवलं म्हणजे जीवाला प्रदान केलं असा अर्थ आहे. भक्ती सातो अस्मिन परम प्रेम रूपहा इति भक्ती. भक्ती शब्दाची व्याख्या भगवंताविषयी अंतकरणामध्ये असणाऱ्या निश्चिम प्रेमाला भक्ती असं म्हणतात. जीवाला भक्ती करायला शिकवलं असं. भाव अंतकरणामध्ये विशेष रूपानं अभिव्यक्त होणारा सत्वगुण याला भाव असं म्हणतात. धर्म धारणात धर्म मिथ्या हो. तात्पर्य काय? सुख भक्ती भाव धर्म वाढवला जतन करून ठेवला. कुळाचार नाम विठोबाचे. भगवंताचं नाम सामान्य जीवाच्या मुखामध्ये देण्याचं काम केलं. स्वतः केलं मग लोकाला शिकवलं. हरिभजनी हे दवळीले जग चुकविला लाग कळी काळाचा असं. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय ज्ञानोबारायांना चंदनाच्या ठिकाणी असणाऱ्या गुणांची उपमा देतात. अभंगाचं शेवटचं चरण. चंदनाचे अंगी तुका म्हणे गुण 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 चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन तैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा दराया कारण अवतार तुम्हा दराया कारण तैसे तुम्ही जगी संत जन तैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण उद्धारावे जन जड जीव उद्धारावे जन जड जीव अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जड जीव उद्धरावे जन जड जीव अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण महाराज बोलतात तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संतजन. चंदनाची उपमा देत नाही. चंदनाच्या ठिकाणी असणाऱ्या गुणांची उपमा देतात. चंदनाच्या ठिकाणी प्रामुख्यानं 2 गुण पाहायला सापडतात. एक सुगंध आणि 2 शीतलता. चंदन सुगंधी असतो. संतांच्या सहवासामध्ये आल्यावरती सामान्य जीवाचं जीवन सुगंधमय होतं. कोळ्याची कीर्ती वाढली गहन केले रामायण रामादी. कीर्तिरूपी सुगंध शिल्लक राहतो जीवाच्या जीवनामध्ये. जर संगत संतांची प्राप्त झाली तर काय अधिकार प्राप्त झाला. बोलिला वाल्मिक तैसीची करीन वर्तोनी दाविन नामा म्हणे असा अधिकार प्राप्त झाला. शीतलता दुसरा गुण सांगितला. तुका म्हणे निवेद तनू रजक कनू लागता. जीवाचं जीवन शीतलतामय होतं असं आहे. म्हणून तुका म्हणे गुणचंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संतजन अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जडजीव. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम
माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तुका म्हणे गुण चंदनाचे अंगे तुका म्हणे गुण चंदनाचे अंगे तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तुका म्हणे गुण चंदनाचे अंगे तुका म्हणे गुण चंदनाचे अंगे तैसे तुम्ही जगी संत जन तैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण तैसे तुम्ही जागी संत जन तैसे तुम्ही जागी संत जन अवतार तुम्हा धराया कारण 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 उद्धरावे जन उद्धरावे जन जड जीव 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 अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण विठ्ठल जय जय विठ्ठल
विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल हा बोलिलेले कुरे वेडी वाकुडी उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला अधिकार म्या फुला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पेकिंग करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम 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 पुंडलिकावर्ध हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय।